मित्रांनो, खरं तर तरुणांच्या ओठावर व्हॅलेंटाईन असणं शक्य आहे, ठीक आहे, परंतु अगदी शाळकरी मुलांच्याही ओठावर आता व्हॅलेंटाईन आलेला आहे. खरं तर अगदी 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत जसा आपल्याकडे आध्यात्मिक सप्ताह असतो तसं 7 दिवस अगदी प्रपोज डे, रोज डे, चॉकलेट डे, अमुक डे, तमुक डे. अरे खरं तर सांगायलाही लाज वाटते, अशा प्रकारचे डे साजरी करण्याची दुर्दैवानं आमच्याकडं स्थिती सुरू झाली किंवा एक संस्कृती सुरू केली. मित्रांनो, खरं तर आपल्या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे प्रेमवीर होऊन गेलेले आहेत. जसे की राधाकृष्णाचं पवित्र आणि प्रांजळ अशा प्रकारचं प्रेम आपण अनुभवलेलं आहे. हीर रांझा असेल, सोनी महिवाल असेल, असे बाजीराव मस्तानी, असे कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येईल. परंतु आपण तशा प्रकारच्या पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपण करायला लागलो आणि आमच्या देशातील प्रेमवीरांना विसरायला लागलो. खरं तर आपली परिस्थिती नसते, आई वडील कुठेतरी कष्ट करतात, परंतु त्या कष्टाची, त्या घामाची पर्वा न करता आपण महागड्या भेटवस्तू घेतो आणि आपल्या प्रियजनाला देतो. मित्रांनो, हे करताना खरं तर तुमचे हात थरथरले पाहिजे. आणि याचा विचारही तुम्ही आधी करा की नेमकं मी काय करतोय, योग्य करतोय की अयोग्य करतोय. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपण विवाह करून देतो, त्यामुळे तिकडच्या संस्कृतीचं अनुकरण करण्याची मला वाटते काही गरज नाही, परंतु आपण तशा पद्धतीचं अनुकरण करतोय. अरे आमचे दिवाळी दसरा हे जगभरात साजरे व्हायला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल का ते पहा. पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करू नका आणि तशा प्रकारच्या संस्कृतीला बळी न पडता आपली संस्कृती जपण्याचं आपण खरं तर काम करूया.